गिरीश विश्वनाथ पिल्लई खून प्रकरणी मुख्य संशयित अजय शिंगे यास मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडून जामीन मंजूर। दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पंक्चर दुकान बळकावण्याच्या कारणावरून गिरीश विश्वनाथ पिल्लई राहणार हुपरी यांचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याच्या आरोपातील मुख्य संशयित अजय दिलीप शिंगे यास माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला। संशयितांच्या वतीने विधिज्ञ ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला। गिरीश विश्वनाथ पिल्लई यांचा साथीदारांच्या मदतीने खून केला अशा आरोपातील मुख्य संशयित अजय दिलीप शिंगेसह इतर 5 संशयित यांना हुपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात सन 2024 साली दोषारोपपत्र पाठविले होते। तेव्हापासून संशयित अजय दिलीप शिंगे हा कारागृहात होता। सदर अजय शिंगे याचा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनाभावा यासाठी ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांच्या वतीने अजय शिंगे याने माननीय उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे जामीन अर्ज दाखल केला। सदर जामीन अर्जावेळी ॲडव्होकेट बांदार यांनी संपूर्ण खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे। सुपारी खुनाचे घटक सिद्ध होत नाहीत। शिंगे हा घटनास्थळी उपस्थित नाही। गुन्ह्याचा हेतू हा काल्पनिक आहे। निव्वळ कॉल डिटेल्सवरून आरोपी केले आहे। पूर्वीचा कोणताही गुन्हा नोंद नाही। तपास पूर्ण झाला आहे। त्यामुळे शिंगे यास जामीन देण्यात यावी असा युक्तिवाद केला। सदर युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय सचिन देशमुख यांनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर व जामिनावर शिंगे यास जामिनावर खुले करण्याचे आदेश दिले। सबस्क्राइब करा।